आदिवासीवर पोलीस प्रशासनाने 8 गुन्हे दाखल करून अख्ख्या कुटुंबांना महिन्यातून 5 तारखा कोर्टाच्या लावलेल्या आहे। परंतु या कंपनी विरुद्ध अनेक तक्रारी असताना सुद्धा एकही एफआर त्यांच्या विरोधात दाखल झालेलं नाही। हे या आदिवासींचं दुर्दैव आहे। आदिवासीच्या शोषणाला महसूल प्रशासन आणि कंपनी जबाबदार असल्यामुळे या जमिनीची मोजणी केल्याशिवाय यांचा प्रश्न सुटणार नाही किंवा या आदिवासींना जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही। म्हणून आमची मागणी आहे, 1, ब्रह्मचर्याची मोजणी झाली त्याचा ताबा द्या। 2, ज्या जमिनीची भूमापन मोजणी झाली नाही त्याची फी भरा, मोजणी करा। नंबर 3, आदिवासींना नोकरीवर घेतलं नाही तुम्ही नोकरीवर करा किंवा या जमिनीचा मोबदला देऊन हा प्रश्न निकाली काढा, याचा आमची मागणी आहे। कलेक्टरकडे सभा झाल्या, एसडीओ कडे झाल्या, पालकमंत्र्याकडे झाल्या। आता हे इतके निराश झाले की कोणीही पुढाकार घेऊन निर्णय घ्यायला तयार नाही आणि महसूल प्रशासनाच्या घोडामुळे हा आदिवासीवर अन्याय झालेला आहे। आमचा जमीन मोजणी करावा आणि स्थानिक आमचा जमीन आपल्याला लेवल करून द्यावा। त्याच्यात डम्पिंग टाकून आहे, कोणाच्या शेतीला गड्डे करून आहे, असं हर एक प्रकारचं ते पूर्ण झाडा गिरते पूर्ण होऊन आहे। तर हे 30 वर्ष होत आहे। 30 वर्षापासून झाडं वाढले आणि त्या जागेवर डम्पिंग माती टाकून दिले आणि गड्डे करून टाकले। तर ते जागा आमचा लेवल करून द्या, मोजणी करून आम्ही किधर आमच्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।